फुलाचं रोपटं आणि हे फुल त्या दिवशी मी तुम्हाला गोकर्णीची माहिती टाकली होती. तर गोकर्णीचं झाड लावताना एक गोष्टाची काळजी घ्यायची, नीट व्यवस्थित ठिकाणी लावा जिथं थुकणार नाही किंवा काही घाण होणार नाही तिथं, कारण की ते फुलं आपण देवाला चढवतो आणि हे महेश आणि उमाचं प्रतीक आहे. तर त्यामुळे चांगल्या ठिकाणी असं लावा आणि त्याचं थोडंफार पथ्यच करायचं असतं, म्हणजे पण तुम्हाला जेवढं होईल तेवढं एक शोभा म्हणून घरी कुंडीत तुम्ही हे रोप लावू शकता किंवा तुमची आस्था असेल आध्यात्मिक दृष्टिकोनाने तरी चालेल. आणि आज सांगण्याचं कारण एवढं, जसं उमाने खूप तपश्चर्या करून 64 वर्ष तिने तपश्चर्या करून महेश्वरांना प्राप्त केलं होतं. तर एक स्त्रीमध्ये अनेक रूप होतात. ती एक स्त्री होते, आई होते, पत्नी होते, अनेक नाते ते निर्माण करते. हे स्त्रीचं नेचर आहे. तर हे नेचर खूप छान असतं, प्रत्येक स्त्रीला आवडतं. का तर तिला स्वतःचं घर सजवायला प्रत्येक स्त्रीला आवडतं, नवीन नवीन नाती निर्माण करायला तिला आवडतात. आणि एक स्त्री हे सहजपणे नॅचरलपणे करून जाते, कारण की त्या गोष्टींची तिला आवड असते. आणि मुळात तिच्यात तो जन्मतः गुणच असतो की ममता असते तिच्यामध्ये. ममता ही प्रत्येक स्त्रीमध्ये असते. आता काही स्त्रिया दुष्ट असतात, काही स्त्रिया खूप चांगल्या असतात, पण दृष्ट आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, किंवा ती स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना ती दृष्टपणा करते. आणि एक चांगली स्त्री नॉर्मल ती सगळ्यांचाच चांगला विचार करते, भले स्वतःला काही मिळालं नाही तरी चालेल पण दुसऱ्यांना तरी मिळावं असं तिच्या मनात असतं. हा नॅचरलपणा प्रत्येक स्त्रीमध्ये असतो. तर एक स्त्रीने चांगले 64 गुण तर तिच्यामध्ये येऊ शकत नाही, आणि 16 गुणांनी त्याच्यामधलं एक गुण जरी आला, 16 गुणांनी लक्ष्मी संपन्न असते असं सांगतात. आता 16 गुणांमधलं एक गुण जरी स्त्रीमध्ये राहिला तरी खूपच चांगलं. आणि 64,000 वर्ष तपश्चर्या करून ज्या उमाने महेश्वरांना प्राप्त केलं, तर तेवढे गुण तर स्त्रियांमध्ये येऊ शकत नाही, कारण की ती एक देवी होती. ही एक देवी लक्ष्मी म्हणजे अख्ख्या जगाची, अख्ख्या वड पृथ्वी त्याची राणी आहे. जर आज लक्ष्मीच नाही राहणार तर पूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल. आणि जरी उमा नाही राहणार, महेश्वरांची पत्नी, तरी सृष्टी नष्ट होईल. म्हणून एक स्त्रीचे 3 असे भाग आहे. एक सरस्वती आहे, एक महालक्ष्मी आहे, एक महाकाली आहे. या तिघांमुळेच आपली सृष्टी चालते आणि स्त्रीचं एक अस्तित्व निर्माण होतं. आता एक स्त्रीमध्ये जर हे 3 गुण थोडे थोडे राहिले तर एक ती चांगली लाईफ जगू शकते असं मला वाटतं. आणि मला जे वाटतं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं आहे, फुलंही दाखवलं आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.